सख्या रे भाग 53. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. प्लेलिस्टमध्ये या कथेचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत, कृपया पहा. वेद जानला कॉलेजमध्ये सोडून आता ऑफिसमध्ये असतो. वेदला ऑफिसमध्ये आलेलं पाहून नीता मनोमन खुश होते. 4 दिवसानंतर आज ती वेदला पाहत असते. कामाचा बहाणा करून वेदच्या केबिनमध्ये त्याच्यासमोर असते नीता. त्याचं आजचं कामाचं शेड्यूल त्याला सांगत असते ती. तिचं त्याला सांगून झाल्यावर ती त्याच्याकडे एकटक पाहत असते. तिच्या त्याच्याविषयीच्या भावना हळूहळू डोकं वर काढू लागलेल्या. नीताला स्वतःकडे असं पाहताना पाहून वेद तिला "तू येऊ शकते आता" बोलतो. तशी ती "येस सर" करून केबिन बाहेर निघून जाते. वेद मनात हिला काय झालं म्हणून स्वतःशीच बोलतो. तो पुन्हा कामाला लागतो. बेला, कावेरी, जान्हवी क्लासमध्ये लेक्चर्स मन लावून अटेंड करत असतात. वेद त्याच्या लंच ब्रेकमध्ये जानला घरी सोडण्यासाठी ऑफिसमधून बाहेर पडतो. तो आता त्याच्या कारमध्ये असतो. "हॅलो जान" जान्हवीला कॉल करून बोलतो. "मी येतोय तुला घेण्यासाठी. कॉलेज गेटजवळ थांब, आलोच मी." जान्हवी ओके बोलते. तीही काही वेळात सुटणारच असते. वेद येतो कॉलेज गेटजवळ तेव्हा त्या तिघीजणी गप्पा मारत उभ्या असतात. वेदला आलेलं पाहून बेला, कावेरी जान्हवीला बोलतात, "जानू तेरा मेहबूब आया जा जानू बेटा." जान्हवी वेदकडे पाहते. तो तिलाच पाहत असतो. जान्हवी बोलते, "चला बेला, कावेरी, येते मी." "हो हो ए जानू" त्या बोलतात लाडात चिडवत. जानू जाऊन कारमध्ये बसते. कावेरीची स्कूटी असते. वेद विचारतो, "जान काय मग? कसा गेला आज कॉलेजचा पहिला दिवस?" "खूप छान" जान्हवी बोलते. बेला, कावेरी जान्हवीच्या खिडकीच्या बाजूला येऊन, "जिजू एकदम वेळेत आलात जानूला घ्यायला. थोडं लेट आला असता तरी आम्ही जानूसोबत थांबलो असतो." वेद बोलतो, "जान आहे माझी ती. तिला घेण्यासाठी मी वेळेतच येणार ना. मी लेट आलो असतो तर तिला माझी वाट पाहत थांबावं लागलं असतं आणि मला माझ्या जानला असं वाट पाहत ठेवायचं नव्हतं. म्हणून आलो मी वेळेत." बेला बोलते, हां जिजू, क्या बात है. तुमचं प्रेम लईच भारी आहे." तशी जान्हवी, "मग आहेच आमचं प्रेम भारी लाखात एक. जावा तुम्ही आता तुमच्या घरी. तुमचीही वाट पाहत असतील घरी." कावेरी बोलते बेलाला, "ए बेला, बघ बघ जिजू आलेत काय." तशी आपल्याला लगेचच कटवायला लागली ही. जान्हवी बोलते, "हॅलो, असं काही नाही. मी तुम्हाला कटवत वगैरे काही नाही. तुम्हाला नाही का घरी जायचं? मग या बसा कारमध्ये, आपण माझ्या घरी जाऊयात." तशा दोघीजणी "बाय जानू, येतो आम्ही" बोलून निघून जातात. कावेरीच्या स्कूटीवर बसून त्या गेल्यावर वेद बोलतो, "खूपच छान आहेत जान तुझ्या फ्रेंड्स." तशी जान्हवी बोलते, "छान असणारच ना फ्रेंड्स. कोणाच्या आहेत?" वेद बोलतो, "माझ्या जानच्या, बरोबर ना?" आणि दोघेही एकमेकांकडे पाहून दिलखुलास हसतात. "अहो तुम्ही मला रोज पिकअप करायला येणार आहात?" वेद बोलतो, "हां." "पण तुमचं ऑफिस?" "अगं मी लंचमध्ये येत जाईल. मग तुम्ही जेवणार कधी?" "तुला घरी सोडल्यावर जेवेन मी." "तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास होईल." जान्हवी वेदला बोलते. वेद बोलतो, "तुझ्यासाठी मी एवढं करू शकत नाही का जान? तुझ्यासाठी काय पण करायची माझी तयारी आहे. तू मला स्वतःहूनही अधिक प्रिय आहेस." जान्हवी, "अहो इतकं कशाला प्रेम करता तुम्ही माझ्यावर? का नको करू जान तुझ्यावर प्रेम?" "अहो करा, पण स्वतःपेक्षा जास्त." "जान तू जान आहेस माझी. तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही." जान्हवी ही वेदच्या भावना समजून
घेऊन जास्त काहीच बोलत नाही. जान्हवी आता काहीच न बोलता खिडकीतून बाहेर पाहत असते. त्याच्या बंगल्याबाहेर कार येते आता. जान्हवी तशी उतरू लागते. तिला उतरताना पाहून वेद आवाज देतो, जान. जान्हवी वेदकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने भुवयावर करून विचारते, काय? वेद जानचा हात हातात घेऊन हलका दाबतो प्रेमाने. अहो, तुम्हाला ऑफिसला नाही का जायचं? जायचं आहे ना जान ऑफिसला. पण बघ ना, घरी तू आणि मी ऑफिसमध्ये, मग त्याचं काय? जान्हवी विचारते. तू पण ऑफिसला आली माझ्यासोबत तर मला आवडेल, जान्हवी बोलते. अच्छा, असं आहे तर. पण मी ऑफिसमध्ये येऊन काय करू? मला तुमचा ऑफिसचं काम तर यायला हवं ना. येईल ना तुला, त्यात काय एवढं अवघड नाही. आणि तुला अवघड वाटलं तर मी आहे ना जान. जान्हवी वेदच्या हातातून तिचा हात काढून घेत, बरं बरं, ते पाहूयात आपण नंतर. आता तर मी घरी जाऊ का? वेद जान्हवीचा हात घट्ट पकडून धरतो आणि बोलतो, जान, तू किती प्रीटी बायको आहेस माझी. तू घरी असताना माझं लक्ष नाही लागत ऑफिसमध्ये. जान्हवी असं बोलते. जाऊ नका आज. चला माझ्यासोबत आज घरामध्ये. जान, तुला माहिती आहे ना, मी ऑफिस वर्क सोडून नाही येऊ शकत. मीटिंग आहेत आफ्टर लंच नंतर. तशी जान्हवी वेदच्या बाजूला सरकून त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवते. तिच्या स्पर्शाने तो सुखावतो. जान्हवी बोलते, बस हेच हवं होतं ना तुम्हाला? वेद हसत जान्हवीकडे पाहत हो बोलतो. जा आता ऑफिसला, बाकी रात्री घरी आल्यावर. आता वेद त्याच्या हातातील जान्हवीचा हात सोडतो. जान्हवी कारमधून उतरून घरात जाते. जान्हवी गेल्यानंतर वेदही ऑफिसला निघून जातो. असं चालू असतं 10-12 दिवस. वेदला अमेरिकेत बिझनेस मीटिंगसाठी जावं लागणार होतं, तेही 15 दिवसांसाठी. आणि आता जान्हवीचा कॉलेजही चालू होतं. आजच वेदला कळलं होतं त्याला अमेरिकेत जावं लागणार ते. तो रात्री ऑफिसमधून घरी आल्यावर त्याच्या बेडरूममध्ये येतो. जान्हवी गॅलरीत सोफावर बसून स्टडी करत असते. तिला पाहून तो त्याच्या हातातील बॅग ठेवून फ्रेश होण्यासाठी जातो. फ्रेश होऊन आल्यावर पाहतो तर ती झोपाळ्यावर नसते. कुठे गेली जान? स्वतःशीच बोलतो वेद. तेवढ्यात दरवाजातून जान्हवी आत बेडरूममध्ये येते. जान कुठे गेलेली? जान्हवीला विचारतो वेद. काही नाही, ते जरा माईंच्याकडे काम होतं. कसा चाललाय तुझा स्टडी? वेद तिला विचारतो. ती ठीक चालू आहे बोलते. तो बोलतो, आवडतो का अभ्यास करायला? अहो, अभ्यास करायला कोणाला आवडतो का? पण आता करावा लागतोय मला. वेद आता जान्हवीचा हात हातात घेऊन, जान, तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय? जान्हवी विचारते. ते मला ऑफिस मीटिंगसाठी जावं लागणार आहे. ती बोलते, एवढेच ना? जावा ना मग. तुम्हाला ऑफिस मीटिंग काय नवीन आहे का? तसं नाही जान. अगं, मला अमेरिकेत जावं लागणार आहे, तेही 15 दिवसांसाठी. ते ऐकून जान्हवीचा चेहरा साफ उतरतो. काय? ऑफिस मीटिंगसाठी, तेही अमेरिकेत? आणि 15 दिवस मी तुमच्याशिवाय कशी राहू? जान्हवी लगेचच वेदला घट्ट मिठी मारते. अहो, ऑनलाईन मीटिंग नाही का करता येणार? नाही ग जान, या मीटिंगसाठी तिथे प्रत्यक्षात हजर राहावे लागेल मला. अहो, पण मला नाही करमणार तुमच्याशिवाय. तुला घेऊन गेलो असतो, पण तिथं दुसरे कोणी अलाउड नाही. वेद जाणार हे ऐकून जान्हवी रडूच लागते. वेद जाणार शब्द ऐकून तिच्या काळजावर कोणीतरी तलवारीचा सपासप वार केला असं वाटतं तिला क्षणभर. वेद बोलतो, असं काय करते जान तू? अशी लहान मुलीसारखी काय रडते? तुला माहेरी सोडू का तुझ्या आईकडे? तिकडे आईकडे असल्यावर तुला माझी जास्त आठवण येणार नाही. आणि मलाही तुझं थोडं कमी टेन्शन राहील.
जान्हवी रडतच वेदला विचारते, अहो केव्हा जाणार आहात तुम्ही? उद्या रात्री 9:30ची फ्लाईट आहे. तो बोलतो. तुम्ही उद्या जाणार आणि मला आत्ता सांगताय? ती वेदच्या मिठीतून बाजूला होत, एवढ्या उशिरा सांगतं का कोणी? बोलते. वेद आता शांतपणे पुढे होऊन जान्हवीला मिठीत घेतो. त्यांनी मिठीत घेतलं म्हणून तिला जास्तच रडू येऊ लागतं. तिला मिठीत घेतल्यामुळे त्याचंही हृदय भरून आलं. जान, तू अशी रडत बसलीस तर मी जाऊ शकणार नाही उद्या, वेद जान्हवीला बोलतो. जान्हवी आता डोळे पुसू लागते. ती डोळे पुसत होती तरी तिचे डोळे पुन्हा पुन्हा टचकन पाण्याने भरत होते. अहो जावा तुम्ही, मी आपल्या घरी राहील, आईकडे नाही जाणार. माई आहेत ना इथे त्यांच्यासोबत. जान, पण तिथे आई आहे, वरुण आहे, ते चांगली जास्त काळजी घेतील तुझी. अहो नका काळजी करू तुम्ही माझी, माईंसोबत मी व्यवस्थित राहील. तुम्ही जा, तुमची मीटिंग चांगली हँडल करा. मला कॉल करालच ना तुम्ही? आपण कॉलवर बोलू. वेद जान्हवीला घट्ट मिठीत घेऊन, आय एम सॉरी जान, माझ्यामुळे तुला. वेद बोलतच असतो तर जान्हवी वेदच्या ओठांवर बोट ठेवून, काही बोलू नका, माझी काळजी नका करू तुम्ही, बोलते. थँक्स जान, तू मला समजून घेतल्याबद्दल. ती बोलते, आपल्यामध्ये फॉर्मॅलिटी नको. चला जेवायला, तुम्हाला भूक लागली असेल ना? जान, आपण रूममध्ये जेवूया, तो बोलतो. बरं, मी सांगते तसं माईंना, जान्हवी बोलते. ती कॉल करून माईंना सांगते. माई नोकराकरवी दोघांचं जेवण त्यांच्या बेडरूममध्ये पाठवतात. दोघेही जेवायला बसतात आता. वेद जान्हवीला घास भरवू लागतो. जान्हवी काही न बोलता वेदच्या हाताने जेवू लागते. तीही तिच्या अहोंना जेवण भरवते. दोघांनी एकमेकांना जेवण भरवल्यानंतर नोकर डायनिंग टेबल क्लीन करून भांडी घेऊन जातो. वेद गॅलरीत उभा असतो. नोकर गेल्यावर जान्हवी बेडरूमचा दरवाजा लॉक करून वेदला मागून मिठी मारते. वेदच्या आता तिच्या मिठीने थोडं समाधान होणार होतं. वेद जान्हवीला मागून पुढे घेतो आणि तिच्या चेहऱ्यावर सर्वत्र किस करू लागतो. तो तसाच मानेवर, गळ्यावर किस करत येतो आता. तो जान्हवीच्या ड्रेसची चैन खोलू लागलेला. त्याच्या स्पर्शाने जान्हवी तर आता बेभान होत चाललेली. वेद जान्हवीच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो, तिला किस करू लागतो तो. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते. त्याने ड्रेसची चैन खोलली होती आता. तिच्या उघड्या पाठीवरून तो हात फिरवत होता. त्याच्या थंड हाताचा स्पर्श तिला उत्तेजित करत होता. त्यामुळे तिच्या अंगावरील रोमांच उभे राहत होते. तिच्या प्रेमभावना जाग्या होऊ लागलेल्या. ती वेदच्या ओठांमधील तिचे ओठ काढत वेदला मिठी मारून वेदच्या पाठीवरून हात फिरवू लागलेली. आतापर्यंत तिचा टॉप वेदने जानच्या अंगावरून काढून जमिनीवर टाकलेला. दोघेही एकमेकात हरवत चालले होते. वेद जान्हवीला अलगद उचलतो आणि बेडवर येत असेच अलगद झोपवतो. वेदही बेडवर झोपतो आणि त्याच्या ओठांचे ठसे तो आता जान्हवीच्या सर्वांगावर उमटवू लागलेला. जान्हवी वेदच्या प्रेमात मोहरत होती, फुलत होती. वेदही त्याच्या प्रेमाने त्याच्या जानला हळूवार फुलवत होता. आज रात्रभर वेद त्याच्या जानवर प्रेमाचा वर्षाव करत होता. कारण येणाऱ्या 15 दिवसात दोघांनाही प्रेमविरह सहन करायचा होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वेद ऑफिसमधून घरी येतो. एअरपोर्टला वेळेत पोचायचं असतं त्याला. तो घरी त्याच्या जानला भेटण्यासाठी येतो. आज जान्हवीच्या कॉलेजला सुट्टी असते, त्यामुळे दुपारीही त्यांची भेट झाली नव्हती. जान्हवीने वेदची पॅकिंग करून ठेवलेली असते. आता वेदकडे जास्त वेळ नसतो. त्याची बॅग नोकर कारमध्ये नेऊन ठेवतात. जान्हवीने ठरवलेलं असतं वेदला निरोप देताना ती हसत हसत तिच्या वेदला निरोप देईल. हा निश्चय मनात करून तिने तिचं मन घट्ट केलं होतं. वेद आल्यावर
पहिलं त्याच्या जानला जवळ घेऊन तिचा हात हातात घेऊन, जान, काळजी घेशील ना तुझी व्यवस्थित, विचारतो. हो, घेईल मी माझी काळजी. आता तुम्ही माझी काळजी करू नका. तुमच्या कामावर लक्ष द्या. अहो, तुम्ही माझा जास्त विचार करू नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होईल आणि कामातही तुमचं लक्ष लागणार नाही. तो बोलतो, जान, कितीही ठरवलं तरी तुझा विचार नाही करायचा तर ते शक्यच नाही माझ्यासाठी. तुझा विचार न करता मी राहू शकत नाही जान. जान्हवी त्याच्या डोळ्यात पाहू लागते. वेद त्याचा चेहरा जान्हवीच्या चेहऱ्याजवळ आणतो. जान्हवीचे ओठ एकमेकांपासून विलग होतात. त्याच्याजवळ येण्याने तिचे ओठ थरथरू लागतात. आता तिलाही वेदला किस करावंसं वाटतं. वेद जान्हवीच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवून जान्हवीला किस करू लागतो. जान्हवीचे श्वास जड झाल्यावर ती वेदपासून बाजूला होते. वेद त्याच्या तळ हातामध्ये जान्हवीचा चेहरा पकडून चुंबनाचा वर्षाव करत असतो, तो जानच्या चेहऱ्यावर. त्यानंतर जान्हवीही वेदच्या चेहऱ्यावर चुंबन घेत असते. दोघांनाही एकमेकांपासून अजिबात दूर जाऊ वाटत नव्हतं. जान्हवी तर वेदला स्वतःपासून दूर करतच नव्हती. वेद वेळेचं भान ठेवून, जान, चल येतो मी, जान्हवीला बोलतो. तसं जान्हवीच्या काळजात कळ येते. ती कसं तरी स्वतःच्या भावनांना आवर घालून ठीक आहे बोलते. तिने ठरवलेलं असतं डोळ्यातून अश्रू काढायचे नाहीत म्हणून. चला जाऊयात खाली. वेद आणि जान्हवी आता दोघे खाली हॉलमध्ये येतात. वेद माईंना नमस्कार करून सांगतो, माई, माझ्या जानची काळजी घ्या. तुमच्या भरोशावर मी तिला सोडून जात आहे. माई बोलतात, वेद बाळा, नको काळजी करूस, घेईल मी जानूची काळजी. आता मेन एंट्रन्समधून वेद जाऊ लागतो. जसा वेद जानपासून दूर जात होता तसं तिचं हृदय जड होत होतं. वेद कारमध्ये बसतो, तोही जड अंतकरणानेच निघून जातो एअरपोर्टला. जान्हवीने मात्र आतापर्यंत थोपवून ठेवलेल्या अश्रूंचा बाण फुटलेला. ती माईंच्या गळ्यात पडून रडत होती. माई जान्हवीला समजावून शांत करतात. एअरपोर्टला नीता वेदची वाट बघत होती आणि वेदसोबत बिझनेस मीटिंगच्या नावाखाली का होईना पण वेदच्या सोबत तिला राहता येईल या विचाराने ती खूप खुश होती. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.